पुढच्या अक्षय तृतीयेला त्या अक्काच्याच कपाडातल्या सगळ्या सोन्याच्या दागिन्यांनी मी तुला मढवलेली असेल बघ. अहो असू द्या, मला काही या सोन्या चांदीची हौस नाहीये. तुम्ही फक्त चांगले वागा इतकंच. म्हणजे मी काय वाईट वागतो का काय? ठीक आहे, या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी तुला एक शब्द देतो. नाही अक्काच्या नव्या साईटचा मालक झालो ना, बघच. पुढच्या वर्षीच्या अक्षय तृतीयेपर्यंत तू तात्याच्या घरी सुखाने नांदत असशील. आणि ए बयो, त्याच्या पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत मी आजी झालेली असेल. उगाच काहीतरी स्वप्न दाखवू नकोस ग. मला वाटत सुद्धा नाहीये की माझं आणि वीरचं लग्न होईल म्हणून. अगं असं का म्हणतेस तू? हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. आजपर्यंत आपल्याला हवंय तेच झालंय ना मग. आणि तू काही काळजी करू नकोस. काही झालंच ना तर मी आहे ना. मग यात काही घोळ झाला ना तर तो फक्त आनंदीमुळेच होणार आहे. लवकरात लवकर तिचा काहीतरी बंदोबस्त कर. बच्चू, मी काय सांगितलं? आजचा दिवस खूप चांगला आहे. अगं 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी कुणाही बद्दल वाईट विचार मनात आणायचे नाहीत. अगदी त्या पोरीबद्दल सुद्धा नाही. आहा. आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मी त्या पोरीचा बंदोबस्त करीन. ती तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. आली का ग आनंदी? नाही, अजून नाही आली. खरं तर अशी न सांगता कुठेच भटकत बसत नाही ती. आज काय झालंय काहीच कळायला मार्ग नाही. अक्काही खूप चिडल्यात ग. तुमचं म्हणजे तिला शोधताय? हो, अक्कांनीच पाठवलंय मला आणि असा निरोप दिलाय की जर आनंदी नसेल तर तुला घेऊन ये म्हणून. म्या कसं पाय? मला माहित नाही, तू ये लवकरात लवकर. अक्का या व्यक्तीबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्या बाईनं आयुष्यामध्ये किती खून केलेत हे तिचंच तिला बी माहित नाही. आणि हे जर लगीन झालं नाही तर पुढचा खून ईरचा होईल. देवा शपथ सांगतो, देवा शपथ. या लढाईमध्ये माझ्या पोराचा भाग बळी जाईल. माझं प्रेम आहे वीरवर. हा हट्ट तुझा असाच राहिला तर माझं ईरवर प्रेम होतं हे म्हणायची तुझ्यावर पाळी आहे. काय अक्का तुला नाही मारणार, ईरला मार. आणि त्याच्या आठवणी तुला आयुष्यभर जोरायला भाग पडत. आणि ईरचा खून केला म्हणून त्याचा बदला मी बाप म्हणून घेणार की? मी काय अक्काला मारू शकत नाही. नाही ना, नाही मारू शकत. तर मी कोणाला मारणार? माझ्या आवाकात जे व्यक्ती आहे त्यानं मारणार ना. म्हणजे गुलाब, सुंदर, मावशी आणि आनंदी कुठं आहे? नाही, मला ठाव नाही ती कुठं आहे ते. काय एकमेकींशी सारख्या गप्पा मारत असता, हितगुज सांगत असता, आणि तुला नेमकं आत्ता माहिती नाहीये ती कुठे गेली? अगं ती पोरगी कुठे गेली, काय करते माहिती नको का? तिच्याकडे काही काम आहे का तुमचं? तुमच्यासारख्या माणसांच्याकडे माझं काम असेल एवढी पाळी नाही आली माझ्यावर. काय आहे ना, ज्या घरात राहता त्याच घराचे वासे मोजायला लागलात ना म्हणून विचारावं लागतंय. खरं म्हणजे उंबरठ्या बाहेर ठेवलेल्या चपलेची सुद्धा लायकी नाही तुमची. पण काय करणार, याच घरातल्या काही माणसांनी तुम्हाला थेट देवघरात आणून बसवलंय ना, म्हणून वाड्याची ही परिस्थिती झाली. आनंदीचं काही चुकलं असेल तर मी माफी मागते. जन्मच चुकीचा झालाय, ती आयुष्यभर चुकाच करत राहणार. म्हणजे